दत्त महाराज एकदा एका शांत टेकडीवर बसले होते. त्यांचा एक तरुण शिष्य त्यांच्या जवळ आला. तो शिष्य खूप संवेदनशील होता. स्तुतीने तो आकाशाला भिडायचा, तर अपमान झाला की दुःखाच्या खाईत जायचा. त्याला स्थिरता शिकवण्यासाठी दत्त महाराजांनी एक अद्भुत माया निर्माण केली. शिष्याने डोळे मिटून गुरूंचे स्मरण करत होते. पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला एक भीषण दृश्य दिसले. एका बाजूला आनंदाचा महापूर आणि दुसऱ्या बाजूला अपमानाची आग. शिष्याचे मन क्षणात हसत होते आणि क्षणात रडत होते. तो वेडा होण्याच्या अवस्थेत होता. तेव्हा दत्त महाराजांची तीव्र वाणी त्याच्या कानात घुमली. बाळा, वर बघ. तेजस्वी सूर्य आणि शांत चंद्र हे दोघेही तुझे शाश्वत गुरु आहेत. स्तुती म्हणजे सूर्य. बाळा, कितीही तेज वाढलं, कितीही लोक तुझी जय जयकार करू लागले, तरी सूर्याप्रमाणे शांत राहून, स्थिर राहून आपलं कर्तव्य करत राहायचं. कारण जे तेज नम्रतेशिवाय असेल तेच अंध करून टाकतं. आणि अपमान, दुःख हे म्हणजे चंद्र. तो अमावस्येच्या काळोखात पूर्णपणे लोपला तरी क्षणभरही अस्थिर होत नाही. तो पुन्हा परत येतो, शांत, सौम्य, निर्मळ. दुःख तात्पुरतं असतं, परंतु संयम आणि स्थिरता शाश्वत असते. या दोन्ही गुरूंनी तुला काय शिकवलं? स्तुती आली तरी डोलू नको.